आता बातमी अहिल्यानगरमधून। गेल्या 2 दिवसांपासून अहिल्यानगर जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी फळबागांचं मोठं नुकसान झालंय। श्रीगोंदा तालुक्यातील कोळगावमध्ये वादळी वाऱ्यामुळे हातातोंडाशी आलेली डाळिंबाची बाग अक्षरशः उन्मळून पडली आहे। त्यामुळे शेतकऱ्यांचं लाखो रुपयांचं नुकसान झालंय। याचाच आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी। गेल्या 2 दिवसापासून मान्सून पूर्व पावसाने हजेरी लावली आहे। त्यामुळे शेती पिकाचं मोठं नुकसान झालेलं आहे। तसेच फळबागा ज्या आहेत ते उन्मळून या ठिकाणी पडल्याचं आपल्याला बघतो। हे मी सध्या डाळिंब ह्या शेतामध्ये आहे। आपण बघतो की कोळगाव येथे मोठ्या प्रमाणात काल रात्री देखील मोठ्या वादळी वाऱ्यासह पाऊस झाला आणि त्यामध्ये हे सगळं डाळिंबाची बाग जी आहे ती उद्ध्वस्त झालेली आहे। आपण बघू शकतो की सगळी फळं जे आहेत ते देखील पडलेले आहे। प्रामुख्याने किती नुकसान झालेले आहे बागात, कोणत्या कोणत्या पिकांचं? साधारण कोळगाव गावामध्ये डाळिंब संत्रा परत आंबा या पिकाचं जास्त प्रमाणात नुकसान झालेलं आहे। सरकारने त्वरित या ठिकाणी तातडीची मदत करावी अशी मागणी शेतकरी करत आहेत। तसे पंचनामे देखील आता सुरू करण्यात आलेले आहे। कॅमेरामन कर्णकरसह कुणाल जायकर, TVN मराठी, कोळगाव, अहिल्यानगर।